काही इश्यूज असतात ना, ते मुद्दामून आणले जातात होर्डिंगसाठी. होर्डिंगसाठी तुम्हाला पैसे भरावे लागतात. काही पैसे भरून मैदान पूर्ण मी भाड़ा नहीं किया, तो कंपटीशन की वजह से लोग कुछ भी चीजें कर रहे हैं. फिर मीडिया ने भी उसको बहुत हाइक दिया हुआ है. हेच पाहिजे की बाबा प्रशांत देसाई परत परळचा राजा कधी घडवणार. मंडल में पैसा आया तो ही आप ये सब कर सकते हो. या विषयावर आज सुप्रीम कोर्टामध्ये आवाज उठवला गेला आहे की प्रॉफिट मेकिंग ऑर्गेनायझेशन नाही आहे. आगमन आज की तारीख में एक बहुत बड़ा इव्हेंट हो रहा है आणि त्याच्यामध्ये काही मूर्तिकारांचे देखील काही ग्रुप याच्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत. आणि दादा, आता एक खूप ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे मार्केटमध्ये, पीओपी बॅन. तर हा कुठे ना कुठे एक डेलिकेट किंवा एकदम रिस्की मुद्दा आहे की बाबा जर पीओपी बॅन झाले तर जी मोठी मूर्ती आहेत, म्हणजे 22 फूट 25 फूटचे जे मूर्ती आहेत, तर ते रिस्की होणार. कारण शाडू मातीची मूर्ती शक्य नाहीये एवढी क्वांटिटीमध्ये बनवणं. तर तुमचं मत काय आहे त्यावर? पीओपीच्या माध्यमातून खूप गैरसमज पसरवले जातात. पहिली गोष्ट समाज माध्यमांमध्ये, या सोशल मीडियाच्या माध्यमातून, आणि त्यामागे काही शक्ती कार्यरत आहेत मी म्हणेन. आणि त्याच्यामध्ये काही मूर्तिकारांचे देखील काही ग्रुप याच्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत, जेणेकरून मी खास करून म्हणेन शाडू मातीचे म्हणजे मूर्तिकार आहेत ते खास करून या गोष्टीचा गैरसमज पसरवण्याच्या मागे आहेत. परंतु कसं आहे, पीओपीच्या माध्यमातून आम्ही देखील एक संलग्न आहोत एका समितीची. त्या समितीच्याही माध्यमातून, अकल सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून पीओपी या विषयावर आज सुप्रीम कोर्टामध्ये आवाज उठवला गेलाय. कारण का पीओपी ही हानिकारक नाही आहे हे त्यांनी देखील कित्येक वेळा शासनाला बऱ्याच मंत्री महोदयांच्या मीटिंगमध्ये, महापालिका शासनामध्ये भेट घेऊन सांगितलेलं आहे. कारण का त्याचा एक अभ्यास आहे. सीपीसीबी बोर्डाकडनं देखील ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याही देखील त्यांनी देखील कमिटी स्थापन केली. त्या कमिटीमध्ये देखील जो रिपोर्ट आला तो रिपोर्ट जाहीरच केला गेला नाही. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडनं देखील जेव्हा ह्या पीओपीवर बंदी आणली गेली आहे, पीओपीवर बंदी पहिली गोष्ट नाहीच आहे. आज जर तुम्ही नागपूर खंडपीठाचा जर कोर्टातनं जो जाहीर झालेला आहे निकाल, तो देखील निकाल बघितला तर त्यांनी कुठेही पीओपीवर बंदी लादलेली नाही आहे. परंतु त्यासाठी मी म्हणेन की पीओपीचा प्रॉपर अभ्यास नाही लोकांकडे, आणि त्या संदर्भात लोकांना माहिती मिळणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाबरोबर जेव्हा त्या समितीतल्या अखिल सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून जेव्हा काही मेंबर्स तिथं त्याचा पाठपुरावा करतात, तेव्हा आम्हाला समजतं की पीओपी ही हानिकारक नाही आहे. पीओपीसाठी जे कलर वापरले जातात तर त्या कलर हानिकारक असल्या कारणाने पीओपीसाठी बंदी लादली जाते. तर ते कुठेतरी चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही पीओपीला बंदी आणताय, तुमच्याकडे दुसरा पर्याय काय? कागद नुसत्या कागदाने बनू शकते का मूर्ती? कुठल्याही मूर्तिकाराने सांगावं फक्त कागदाने बनवू शकते, तेव्हा ती पीओपी वापरतात. मग तिथे जर वापरली जाते, मग तुम्ही त्याला पर्याय हा नाहीच आहे कागदापासून. त्याच्यानंतर शाडू मातीमुळे आता जर मोठ्या मूर्त्या घडूच शकणार नाही, 22 फूट 25 फूट. त्याला दुसरा पर्याय म्हणून गव्हर्नमेंटने काय दिलाय किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाने काय दिलंय, तिथे आपण कुठेच विचार करत नाही, फक्त पीओपी लादायची. आज बघायला गेलं तर पीओपी बॅन, कारण का पीओपी हानिकारक, तर सिगरेट हानिकारकच आहे. सिगरेट आज विकलीच जाते ना सर्रासपणे. आज दारू देखील विकलीच जाते, तीही शरीराला हानिकारकच आहे, मग तीही आपण सर्रास विकली जाते. मग पीओपीच एवढी बॅन करण्यामागे तुम्हाला पर्याय लोकांसमोर ठेवला पाहिजे की बाबा पीओपीसाठी हा पर्याय गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आम्ही ठेवतो जो सर्रास उपलब्ध होईल. आज शाडू माती लोक बोलतायत, पण शाडू माती उपलब्ध कुठे होते? मूर्तिकारांना शाडू माती मिळतच नाही. तुम्ही विचारा मूर्तिकारांना, शाडू माती सर्रासपणावर उपलब्धच होत नाही. मग तुम्ही उपलब्ध होत नसेल, मग तुम्ही पर्याय म्हणून काय देताय लोकांना? प्लस जर शाडू माती जर दिली, एवढ्या मूर्त्या घडणार का? 22 फूट 25 फूट. मग तुम्हाला पर्याय काय आहे? मग तो पर्याय तुम्हाला घेऊन यावं लागेल, लोकांमध्ये यावं, बसावं लागेल, लोकांची चर्चा करावी लागतील. तुम्ही फक्त मिटिंग घेता काही मोजक्या मंडळांबरोबर, त्याच्यानंतर तुम्ही तो निर्णय जाहीर करता, तर ते कुठेतरी दुर्दैव आहे असं मी म्हणेन. परंतु पीओपी हानिकारक नाही आहे. पीओपीला पर्याय द्या. नक्कीच तो पर्याय जर चांगला असेल समाजासाठी, निसर्गासाठी, तो नक्कीच मंडळ म्हणून देखील आम्ही स्वीकारू.
परंतु पीओपीला तुम्ही सर्रासपणे बॅन करणं तेही कुठे योग्य नाही असं आम्हाला वाटतं. तर दादा थँक्यू, तुम्ही एवढा म्हणजे हायलाईट केला मुद्दा आणि खूप व्हॅल्युएबल इनपुट्स तुम्ही दिले. आणि काही इश्यूज असतात ना, ते मुद्दामून आणले जातात आपल्या हिंदू सणांमध्ये. हो. कारण पोल्युशन फक्त हिंदू सणांमध्ये कसं असतं, कसं असतं. होळीमध्ये पोल्युशन, दहीहंडीमध्ये पोल्युशन, हो. गणपतीमध्ये पोल्युशन, दिवाळीत पोल्युशन. हो. फक्त हिंदू हिंदू सणामध्ये सणांमध्येच पोल्युशन pollution. असतं का? असं नसतं. ठीक आहे, तुम्ही पण समितीत आहेत आणि आपली समिती सुप्रीम कोर्टात पोचलेली आहे. पोचलेली आहे. तर काय ना काय तरी ते नक्कीच रिझल्ट त्यावर लागणार आपल्या फेवरमध्ये. सकारात्मक हे निर्णय. गणपती बाप्पाच्या हातात आहे. हातात. ते जे करणार ते चांगलंच होणार. नक्कीच. तर दादा, एक परळचा राजाची हिस्ट्री कोणालाच माहिती नाहीये आणि हिस्ट्रीत जर आपण हायलाईट केली तर अख्खा दिवस पण कमी पडेल. हो, हो. तर एक शॉर्टमध्ये तुम्ही जर हायलाईट केलं तर हिस्ट्री आणि अनहर्ड किस्से परळच्या राजाचे, मूर्तिकाराचे किंवा मूर्तीचे हो. किंवा कार्यकर्ताचे, तर हे सगळ्यांना सांगा तर सगळ्यांना बरं वाटेल, चांगलं वाटेल. हिस्ट्री म्हणायला गेलं तर एक 78 वर्षाचा इतिहास आहे या मंडळाला, त्यामुळे शॉर्टमध्ये मांडणं थोडासा माझ्यासाठी पण कठीण होईल. परंतु एक मोठा कार्यकाल या परळच्या राजाने पाहिलेला आहे. एक परळमधलं एक नावाजलेलं मोठं मंडळ, संपूर्ण परळ विभागाचा गणपती म्हणून संबोधला जातो परळचा राजा. परंतु ते परळचा राजा करताना आज मंडळाने आजही मंडळ संपूर्ण विभागातनं वर्गणी काढतं. परंतु कालांतराने मंडळाने मग काय स्ट्रीट हॉकर्स ज्या पथचारी आहेत त्यांच्याकडनं वर्गणी घेणं बंद केलं त्यांच्याकडनं. त्याच्यानंतर फक्त शॉपकीपर्सकडनं आम्ही वर्गणी घेतो किंवा बाकी जे काही आमचे वर्गणीदार आहेत पारंपरिक त्यांच्याकडनं वर्गणी घेतो. अनड गोष्टी जर बोलायला गेलं तर मंडळ खूप पहिल्यापासूनच पारंपरिक गोष्टींमध्ये मंडळ जपत आलं. आज जर तुम्ही पाहिलात मंडळाकडे अगोदर असताना एक चलचित्र असायचं परळच्या राजाचं, ते वैशिष्ट्य असायचं. म्हणजे कितीही मोठे राजकीय नेते आले की पहिल्यांदा मंडपात शिरल्यानंतर ते बघतात की चलचित्र काय. एक त्यावेळेला कसं असतं की प्रत्येक जण पाहायला जातो की चलचित्र काही ना काही. परळचा राजा म्हणजे एक 3 ते 5 मिनिटाची एक चलचित्राची स्क्रिप्ट असायची. ती स्क्रिप्ट रन व्हायची आणि मग लोक ती बघत राहायची. आम्ही ते शाळेत असताना अनुभवलं, आजही लोक तेच अनुभवतात. परंतु काय होतं, ते एक कल्चर आम्ही एक जपलं होतं की परळच्या राजाकडेच ते एक पुलं चलचित्र चालायचं. मग त्याच्यामध्ये खूप काही पौराणिक कथा आम्ही दाखवलेल्या त्या चलचित्राच्या माध्यमातून. तो एक इतिहास होता, खूप सुंदर इतिहास होता. आम्ही पाहिलेला, आम्ही लहान होतो तेव्हा. परंतु मंडळात कार्यरत असताना आम्ही त्याही गोष्टी अनुभवल्यात, पाहिल्यात. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे 1980 साली मंडळाची मोठी मूर्ती आम्ही पहिल्यांदा बनवलेली. 1980 साली 22 फुटाची मूर्ती बनवलेली कालियामर्दनची. कालियामर्दनची खूप सुंदर मूर्ती होती. ती मंडळाची पहिली मोठी मूर्ती. त्यानंतर मग मंडळाने मग कालांतराने मग 15 फूट 12 फूट अशा मूर्त्या बनवल्या. त्याच्यानंतर 2001 सालापासून मंडळाने मोठी मूर्ती करायचं चालू झालं. त्यानंतर देखील मला आठवतं एक 2013 का 14 साली प्रशांत देसाईंनी एक ती संकल्पना आणली हायड्रोलिक प्रभावळ. ती संकल्पना खूप भावली आम्हाला आणि ती आम्ही लोकांसमोर आणली. आणि ती जी मूर्ती होती घडवलेली, त्याच्या मागे जी प्रभावळ ती नंतर हायड्रोलिक पद्धतीने यूज केली आम्ही. आणि मुंबईत, महाराष्ट्रात नाही, भारतातलं पहिलं मंडळ परळचा राजा की ज्यांनी ती हायड्रोलिक प्रभावळ यूज करून म्हणजे मोठं स्वरूप त्याला देण्यात आलं. एक वेगळं टेक्निकल गोष्टी आम्ही बघितल्या सगळ्या. आणि तो एक अभिमानाचा भाग होता की खूप मोठी गोष्ट मंडळाने अचीव केलेली की आजपर्यंत कोणीच केली नव्हती. कारण का कसं असतं, मंडळ आणि मूर्ती खास करून करताना आपल्याला सगळ्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहाव्या लागतात. कारण का आगमन असतं, विसर्जन असतं, ते कुठे काही दुर्घटना घडू नये, कुठेही काही संकट येऊ नये, त्या गोष्टीने विचार करत असतो. परंतु ती हायड्रोलिक प्रभावळ बनवताना आम्ही बऱ्याच बाबींचा विचार केला. आणताना ती हेवी किती होईल, त्याच्यानंतर ती विसर्जनानंतर घेऊन येताना, परत ती 11 दिवस सांभाळताना त्यावर पण मोटर वापरली गेली. खूप काही गोष्टी आम्ही त्यावर आजमावल्या. आणि खूप एक गौरवास्पद क्षण होता तो, जेव्हा ती प्रभावळ
परळ वर्कशॉपमधनं बाहेर आली मूर्ती आणि ती प्रभावळ एक लक्ष्मीची मूर्ती एक हायड्रोलिकरित्या वर आली. एक खूप छान क्षण होता. तो क्षण मी तिकडेच होतो आगमनाच्या दिवशी आणि कोणालाच माहिती नव्हतं की असं काहीतरी घडणार आहे. एंट्रन्सवर मूर्ती आली आणि स्लो मो मध्ये ते प्रभावळ जात होती वरती. शॉकिंग होतं सगळ्यांसाठी की बाबा हे काय आहे, म्हणजे मुव्हिंग. अद्भुत म्हणजे कधीच पाहिलेलं नाही, कधी विचार पण कोणी केलेला नाही. किती मंडळ आहेत मुंबईमध्ये, पण कोणीही पण विचार न करता ते प्रशांत दादानी ते घडून दाखवलं. तर प्रशांत दादा एक खूप उत्कृष्ट मूर्तिकार आणि खूप आर्टिस्ट, खूप मोठे आर्टिस्ट आहे. तर त्यांनी आपली मूर्ती जवळपास 4-5 वर्ष 3-4 वर्ष केली. तर आता सगळ्यांना हेच पाहिजे की बाबा प्रशांत देसाई परत परळचा राजा कधी घडवणार. नक्कीच बापाच्या मनात असेल तर नक्की प्रशांत देसाई मूर्ती घडवतील सुद्धा. सर्व काही त्याच्या हातात आहे, परळच्या राजाच्या हातात आहे. कसं असतं, आम्ही जेव्हाही आमची थीम घेऊन बसतो किंवा आम्ही स्केच येतात आम्हाला वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडनं परळ विभागातनं, ते स्केच आम्ही सर्व मूर्तिकारांना दाखवतो किंवा त्यांच्याकडेही काही असतील वेगवेगळ्या स्केचेस वेगवेगळ्या रूपात, तर तेही आम्हाला दाखवतात. तर आमचं असं काही ठरलेलं नसतं की याच मूर्तिकाराला आपल्याला करायचं आहे की याच्याकडेच द्यायचं, असं नसतं. की त्यांच्याकडनं जी कला आम्हाला सादर होते, ती कला जर आम्हाला आवडली, आमच्या विश्वस्त मंडळाला आवडली, तर आम्ही तिकडे मूर्तिकार फायनल केला जातो. आणि नक्कीच जर बाप्पाच्या मनात असेल तर प्रशांत देसाई देखील घडवतील बाप्पाची परळच्या राजाची मूर्ती. सगळे उत्सुक आहात, कारण तो एक इम्पॅक्ट जो प्रशांत दादांनी जो लोकांना टाकलाय, म्हणजे लोकांमध्ये, की युनिक कॉन्सेप्ट होऊ शकतं. आणि परळचा राजा एक इम्पॅक्टफुल मंडळ म्हणून एक मोठी मूर्ती पण त्यांना भेटते आणि फ्री हँड भेटतो. तर एक खूप इम्पॅक्टफुल ती गोष्ट प्रशांत दादांनी टाकलेली. तर आमचं एक हे आहे की बाबा प्रशांत देसाई परत यावे, परळच्या राजाची मूर्ती घडवावी त्यांनी. आणि असं तर दादा 2019 प्री कोविड मूर्तिकार सतीश दादा होते. तर एकच वर्ष त्यांनी मूर्ती 2019ची मूर्ती घडवलेली. मला वाटतं 2020ची. त्यावेळेला आमचं आगमनही आम्ही शांतपणे केलं, कारण का आम्ही तेच कोल्हापूरला, आम्ही इचलकरंजीला आम्ही वाटप करून आलो आणि त्यानंतर मग आम्ही ते पूर्णपणे सतीश वाळुटेकर ती मूर्ती होती. आणि मग त्यावेळेला आमचं आगमन, आम्ही तो निर्णय घेतला संपूर्ण मंडळाने की यंदाच्या वर्षी आपण पूर्ण आगमन सोहळा हा आपण शांतपणे करू. आणि तो विसर्जन मध्ये पण तुम्ही फिरून गेलेले पूर्ण परळ. तर त्यामागे काही रिझन होतं की बाबा 2019 जे 2020चं विसर्जन, त्यामध्ये काही रिझन होतं? रिझन म्हणजे एवढंच होतं की आम्हाला आमचा गणपती, आता कसं असतं, संपूर्ण परळ विभागाचा गणपती म्हटलं की तर आज प्रत्येकाला इच्छा असते की गणपती माझ्या समोरून आला पाहिजे किंवा गणपती आमच्या इथून फिरला पाहिजे, संपूर्ण परळ विभागामध्ये फिरला पाहिजे. हे प्रत्येकाची इच्छा असते आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आल्यानंतर आम्हाला ते त्याचं सगळं स्वरूप पाहावं लागतं की तिकडे इन अँड आउट या दोन्ही गोष्टी पाहाव्या लागतात. गणपती जिथून मार्गस्थ होणार आहे त्या सगळ्या मार्गाचा आम्हाला त्याची पूर्ण रेखी करावी लागते आणि त्यानंतर जर तिकडे काही अडचण नसेल तर आम्ही तिकडे करतो. पण 2019 सारखं देखील तिकडे काही वाजप नव्हतं. त्यावेळेला जेव्हा सतीश वाळुटेकर मूर्ती होती त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं वाजप नव्हतं. त्या वाजप नसल्यानंतर मग आम्ही पूर्णपणे ती मूर्ती, वेळ होता आमच्याकडे, खूप वेळ होता, कारण वाजप नसल्यामुळे कुठेही थांबणार नव्हती मूर्ती. त्यामुळे पूर्ण शांतपणे आम्ही ती मूर्ती घेऊन मग पूर्ण परळमध्ये फिरलेली. तर दादा, बात करते हैं आइकॉनिक मूर्तीज की. परेलचा राजा एक बहुत बड़ा मंडल है व्हेन इट रिप्रेजेंट्स मुंबई. तो आइकॉनिक मूर्तीज की जब हम बात करते तो ऑलमोस्ट एवरी मूर्ति आइकॉनिक ही है, बट उसमें से भी कई जो पुरानी मूर्तीज है वो काफी ज्यादा और अच्छी बन के या उभर के आई थी. मूर्तिकार भी डिफरेंट थे. तो आपके हिसाब से कौन सी 5 आइकॉनिक मूर्तीज है जो आपकी फेवरेट है और मतलब ऑडियंस को भी वो अच्छी लगी है? तो वो 5 मूर्ति के बारे में आप बताइए. आइकॉनिक मूर्ति में मैं बोलूंगा, फिर जो फर्स्ट ईयर जो हमारा था बड़े मूर्ति वाला, वो 10 फेस वाला दसमुखी गणपति हम लोगों ने जो विष्णु जो किया था, वो एक फर्स्ट मूर्ति सॉलिड फेमस हुआ था, बहुत फेमस हुआ था इनफैक्ट. वो एक मूर्ति है. फिर हमारी शंकर भगवान के रूप में हम लोगों ने गणपति बनाया था, वो एक है. बहुत सारे शंकर भगवान के रूप में हमारी 2 मूर्तियां बहुत फेमस हो गई थी. एक छठा वाली मूर्ति भी थी. छठा वाली मूर्ति थी, वो एक थी. इनफैक्ट जो एक हाथ कमर पे था वो वाली भी मूर्ति बहुत अच्छी थी शंकर भगवान की. वो एक तलवार वाली मूर्ति जो थी
वो भी मूर्ति बहुत अद्भुत जो बनी बहुत थी, सुंदर मूर्ति थी। बहुत सुंदर। इनफैक्ट मूर्ति जो आइकॉनिक हमें हमें मिली है, इनफैक्ट जो हमारे पास देन है वो राजन खातू जी के यहाँ से है, क्योंकि उन्होंने आज तक, हमारा एक्सपीरियंस है और रिकॉर्ड है कि राजन खातू जी, उनके पास जो अभी भी हमारी मूर्ति की, तभी हम लोग को कुछ बताने की जरूरत ही नहीं पड़ी। उनके पास से जो क्वालिटी वर्क हम लोग को मिला है, एक्स्ट्रा आउटस्टैंडिंग, एक्स्ट्रा आउटस्टैंडिंग आई वुड से, कि बहुत अच्छी तरीके से मिला है। मतलब जो मूर्तियां उन्होंने बनाई है परल का राजा के लिए, बहुत एक्स्ट्राऑर्डिनरी मूर्ति है। उनका एफर्ट्स, क्वालिटी, कलर कॉम्बिनेशन, उनका शेप जो दिया है, उसका स्पेशलिटी उसकी जो है वो फेसिंग, जो उनकी एक यूनिक फेस रहता था, वो मूर्ति देखने के बाद ही पता चलता है अरे यार ये राजन खातू जी की मूर्ति है। वैसे बहुत सारी मूर्तियां हम लोग को राजन खातू जी ने भी दी है, इनफैक्ट प्रशांत देसाई ने दी है, अभी राजन खातू जी का लड़का निखिल खातू भी दे रहा है। बहुत आइकॉनिक मूर्ति हम लोग को मिली है हमारे पूरे बैक हिस्ट्री में, अगर आप देखोगे बहुत अच्छी अच्छी मूर्तियां देखने मिली। तो दादा गणेश उत्सव में काफी डिफरेंस आ गया है। जैसे 90s का गणेश उत्सव कुछ और था, और अभी जो 2000 का जो गणेश उत्सव है, 21st सेंचुरी की जब हम बात करते हैं, तो गणेश उत्सव में काफी डिफरेंस आ गया है। पहले लोग आगमन पे इतना फोकस नहीं करते थे, अभी आगमन को एक इवेंट की तरह ट्रीट किया जाता है कि गणपति का आगमन है। अच्छी बात है, ट्रेंड के हिसाब से चलना भी चाहिए, लेकिन क्या डिफरेंस आपको दिखता है और क्या डिफरेंस मतलब आ गया है अभी गणेश उत्सव में, ऑन अ नेगेटिव साइड एंड पॉजिटिव साइड, दोनों की हम बात करते हैं। नहीं, डेफिनेटली जो अगर 90s या 2000, हम लोग बोलेंगे 2000 के पहले और 2000 के बाद जो गणेशोत्सव था, अभी सोशल मीडिया का उसमें बहुत बड़ा रोल है। उसमें कि सोशल मीडिया पहले नहीं था, पहले जो टीवी पे न्यूज़ पे दिखता था उतना ही हम लोग देखते थे, एक दो चैनल थे वो दिखाते थे गणपति, बस उसी में चलता था। और अगर मंडल की ओर से आप देखोगे तो मंडल की ओर जो कल्चर जो बहुत पुराने सालों से चलता आ रहा था, वो ही लोग फॉलो करते थे। उसमें ज़्यादा कुछ एड ऑन नहीं लगता, क्योंकि ज़्यादा पैसा भी नहीं था उसमें। और लोग क्या करते थे, अपने जो 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 चुनिंदार वर्गनीदार है उनसे पैसा लेके फिर गणपति बनाते थे। आज क्या हुआ, एडवर्टाइजमेंट आने लगा, स्पॉन्सरशिप आने लगी, एडवर्टाइजिंग की माध्यम से लोग आपके पास अपॉर्चुनिटी लेके आ गए कि हम लोग ये ऐड देना चाहते हैं, तो मंडल के पास पैसा आने लगा। पहले ये सब नहीं था, पहले जो गिने चुने स्पॉन्सर थे वो खींच खींच के लाना पड़ता था। बहुत सारा आपने देखा रहेगा, मानिक चंद है, शाइनेट है, एसीसी सीमेंट था, ऐसे बहुत सारे कंपनीज थे जो आज स्पॉन्सरशिप करते थे बिफोर 2000। आज के तारीख में ब्रांडिंग और मार्केटिंग वाला पार्ट बहुत बड़ा है, और उसमें सोशल मीडिया का पार्ट उसने बहुत ज़्यादा कैप्चर किया हुआ है, तो उसकी वजह से ये कंपटीशन बढ़ गया। पहले ये कंपटीशन करके नहीं था, पहले एक गणपति फेस्टिवल करके सेलिब्रेट होता था। आज आप जैसे बोलो कि आगमन, आगमन आज के तारीख में एक बहुत बड़ा इवेंट हो रहा है, उसमें कंपटीशन चालू हो गया है। इवन आगमन, गणपति मूर्ति उस विसर्जन, उसमें फिर बहुत सारे एक्टिविटीज, उसमें भी कंपटीशन आ गया। तो ये कंपटीशन का ज़माना है। आपको वो कंपटीशन में आपको सरवाइव करना है, आपको सस्टेन करना है, आपको मंडल के लेके, उसके साथ आपको सोशल एक्टिविटीज़ भी आपकी वहाँ से रन करनी है। तो उसमें एक मनी मैटर्स अ लॉट, क्योंकि पैसे, मंडल में पैसा आया तो ही आप ये सब कर सकते हो। सोशल एक्टिविटीज़ बोलो, मंडल के लिए गणपति फेस्टिवल बोलो, लोगों के लिए कुछ अगर काम करना है तो उसमें पैसा तो लगता ही है। अगर मंडल के पास पैसा आया तो ही आप कर सकते हो। तो बिफोर 2000 ये सब चीज़ें नहीं थी। अगर आप देखोगे मेजरली जो सब चीज़ें चालू हो गई है सोशल मीडिया के टाइम, फिर चैनल्स आ गए, फिर मीडिया का उसमें बहुत बड़ा हाथ है, फिर मीडिया ने भी उसको बहुत हाइक दिया हुआ है, फिर एक एक चैनल खुद मंडल को जाके कैप्चर कर रहे हैं, तो उसमें एक उनका भी बहुत बड़ा पार्ट आ जाता है कि उसके बाद से एक मंडल को भी स्पाइक मिल जाता है, उनको पब्लिक बढ़ जाता है, उनके फॉलोअर्स बढ़ जाते हैं, लोग आते हैं, गणपति देखते हैं, भीड़ होती है। आज के तारीख में आप देखोगे, पहले परल लालबाग में भी गणपति देखने लोग आते थे, पहले बहुत लोग आते थे गणपति देखने में। परल स्टेशन से लेके करी रोड बोलो, वेलफिस्टन बोलो, चिंचपोकड़ी बोलो, लोग उतरते ही परल लालबाग में ही घुसते थे, रात को, शाम को, सुबह। आज की तारीख में आप देखो कि तो भीड़, बहुत गाड़ियां आने लगी है रात को, दिन में बहुत सारा पार्किंग के इश्यूज होने लगे, क्योंकि लोग बढ़ गए, फॉलोअर्स बढ़ गए। लोग गणपति देखने के लिए परल से लेके लालबाग, चिंचपोकड़ी लेके गिरगांव तक लोग जाते हैं चलते चलते। तो एक ट्रेंड आ गया है, लोगों के इसमें क्रेज आ गया है गणपति फेस्टिवल का। जैसे कि आप देखो पूरा, मतलब पूरे दुनिया से लोग आते हैं। हम लोगों ने देखा है परेल लालबाग में लोग मुंबई महाराष्ट्र से ही नहीं लाते, ना कि बाकी स्टेट से भी नहीं आते, लोग दुनिया भर से आते हैं। हम लोगों ने देखा है इटली से भी लोग आते हैं,
बहुत सारे बहुत देशों से लोग हम लोगों ने देखा है अपना गणपति फेस्टिवल देखने के लिए आता है। तो हमारे हमारे यहाँ पे ही एक आईटीसी होटल, बहुत 5 स्टार होटल है। इनफैक्ट लोग वहाँ पे आते हैं, रुकते हैं, लेकिन गणपति में हम लोग देखते हैं कि परेल लालबाग में लोग फॉरेनर्स बहुत सारे घूमते हैं। आजकल अपना गणेश फेस्टिवल का भी उनमें बहुत सारा ट्रेंड है, तो हम लोग वो कल्चर लेके चलते हैं। तो इसमें एक कॉम्पिटिशन का पार्ट आता ही है। इसमें वो बहुत बड़ा चेंज है क्योंकि सोशल मीडिया और मीडिया, इसलिए वो पहले वाला 2000 के पहले वाला गणपति फेस्टिवल और अभी वाला फेस्टिवल, उसमें बहुत बड़ा चेंज है। सो वो नेगेटिव साइड है या फिर पॉजिटिव साइड है? आई वुड से कि एक पॉजिटिव साइड भी है उसको। अगर आप देखोगे कि पब्लिसिटी इतनी मिल रही है ना, तो एक मंडल के हिसाब से पॉजिटिव साइड भी है। लेकिन आप बोलोगे तो कंपटीशन अगर हो रहा है, तो कंपटीशन की वजह से लोग कुछ भी चीज़ें कर रहे हैं, वो एक नेगेटिव साइड भी है जो नहीं होना चाहिए। तो वो निगेटिव साइड अगर छोड़े तो पॉजिटिव साइड के देखे हम लोग, अगर पॉजिटिव साइड बहुत अच्छी है, लोगों के मंडल के लिए बहुत फायदा हो रहा है, पैसा आ रहा है मंडल के पास, स्पॉन्सर के रूप में पैसा आ रहा है, एडवर्टाइजिंग के रूप में पैसा आ रहा है। तो वो अगर देखेंगे तो वो एक पॉजिटिव अप्रोच एक अच्छा है। बट निगेटिव साइड एक होता ही है। आप कोई भी चीज़ अगर आप दुनिया में देखोगे, एक पॉजिटिव और निगेटिव दोनों चीज़ें एक्सेप्ट करके चलना पड़ता है। तो वो एक वो है। गणेश उत्सव हा फक्त वर्गणीदारावर नाही चालत, म्हणजे मंडळ जे पण असतं, तर रेव्हेन्यू स्ट्रीम्स एक मंडळाची काय आणि तुमची पर्टिक्युलरली रेव्हेन्यू स्ट्रीम काय आहे? फर्स्ट इज वर्गणीदार, सेकंड इज ऍड्स. तर अशी किती रेव्हेन्यू स्ट्रीम्स तुम्ही काढली आणि स्ट्रॅटेजी काय असते की बाबा फॉर एक्झाम्पल दिस इयर्स कलेक्शन इज ₹10, तर त्याला डिस्ट्रीब्यूट कसं करता तुम्ही? आणि हे सगळे सोशल ऍक्टिव्हिटीजमध्ये पण डिस्ट्रीब्यूट करता, तर कसं करता? त्याच्यामध्ये एक फंडिंगचा पार्ट खूप मोठा असतो. त्या फंडिंगमध्ये फक्त वर्गणी आपल्याला मिळून त्याच्यामध्ये उत्सव होत नसतो. आज आपल्याला वाटतं की परळचा गणपती आहे, परळमधनं वर्गणी होते, पण नसते. त्याच्यामधनं संपूर्ण गणपती होत असतो. आज बघायला गेलं तर मंडळाची उलाढाल जवळजवळ 40 ते 50 लाखामध्ये होत असते. आज मंडळांची उलाढाल मोठमोठ्या स्वरूपात असते. तर तेवढी वर्गणी नसते आपल्याला जमा. आज वर्गणी बघायला गेलं तर एक 4 लाख, 5 लाख, 10 लाख वर्गणी जमा होते. त्याच्यातनं उत्सवच होत नसतो. तर त्यामध्ये स्पॉन्सरशिप आणि ब्रँडिंग आणि मार्केटिंगचा पार्ट खूप येतो. आज कंपन्या तुमच्याकडे येतात, त्यांनाही ब्रँडिंग करायची असते, ॲडव्हर्टायझिंग करायची असते. त्या माध्यमातून आपण त्यांना जागा उपलब्ध करून देतो. त्यांचे होर्डिंग्स लागतात, डिजिटल स्क्रीन लागतात, त्यांची काही ॲक्टिव्हिटीज असतात, त्यांची सेलिब्रिटीज येतात, आपण टायअप करतो. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण एक फंडिंग उभं करतो मंडळासाठी. त्या फंडिंगमध्ये त्याही कंपनीला फायदा असतो, त्यांचीही ब्रँडिंग होते, ॲडव्हर्टायझिंग होते. इवन मंडळाला देखील फायदा होतो. त्याच्यामध्ये मंडळाला काही इन्कम सोर्स एक अवेलेबल होतो. त्या माध्यमातून तसा एक फंड उभा राहतो. आम्ही बघतो की दादा आम्ही लोअर परळ स्टेशन उतरतो गणपतीच्या टायमाला, गणेश उत्सवाच्या वेळी, आणि तिकडून स्टार्ट होतो होर्डिंग्स आणि जवळपास चिंचपोकळीपर्यंत कंटिन्यूस ते होर्डिंग्स दिसतं. तर हे जे होर्डिंग्स आहेत तर ते मंडळाच्या पार्ट मध्ये काउंट होतो की दॅट इज अ बीएमसी पार्ट? तो ॲडव्हर्टायझिंगचा मंडळाचा पार्ट असतो. परंतु कसं असतं, जेव्हा एखादी कंपनी तुमच्याकडे ब्रँडिंगसाठी येते, तेव्हा त्यांना एक पर्टिक्युलर जागा अलोकेट करून देते की तुमची ब्रँडिंग इथे होते. तर त्या पर्टिक्युलर फिक्स एक एरिया असतो, त्या एरियामध्ये ते लोक ब्रँडिंग करतात, होर्डिंग्स लावतात. परंतु बीएमसीचा पार्ट कसा असतो, बीएमसीकडनं आपल्याला त्याची परमिशन घ्यावी लागते, त्याचे पैसे भरावे लागतात. इव्हन जर पैसे नाही भरले तर तुम्हाला महापालिकेकडनं परवानगीच मिळत नाही. होर्डिंगसाठी तुम्हाला पैसे भरावे लागतात आणि त्या बेसिसवरच तुम्हाला परवानगी होर्डिंगसाठी दिली जाते. एक तुम्हाला सर्टन एरिया तुम्हाला डिफाईन करावा लागतो. एक 20 फूट, 100 फूट, 150 फूट आमचे होर्डिंग असतील आणि त्या बेसिसवर महापालिका तुम्हाला परमिशन देते विथ फी. मग तुम्हाला त्या पर्टिक्युलर एरियाची स्क्वेअर फीटचे आपल्याला पैसे महापालिकेला भरावे लागतात. किती फी आहे अंदाजे? साधारणतः पर स्क्वेअर फीट वाईज ते लोक महापालिका चार्ज करते बेसिकली. पण येस, महापालिका त्याच्यामध्ये चार्ज करते. ते कुठेतरी मला वाटतं कुठेतरी शासनाने त्या दृष्टिकोनातून करायला पाहिजे. कारण का आज गणेशोत्सव मंडळ घ्या किंवा नवरात्रोत्सव मंडळ घ्या, हे काही प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाही आहेत. त्यामुळे ह्या मंडळांना कुठेतरी तिथे सूट द्यायला पाहिजे, जेणेकरून मैदान भाड्याने देणं, त्याच्यामध्ये देखील आज आम्ही ही मैदान जेव्हा भाड्याने घेतो तेव्हा एक मंडळाला एक मोठी रक्कम आम्ही महापालिकेला जमा करतो. तर त्या दृष्टिकोनातून शासनाने विचार करायला पाहिजे की जेव्हा एखादं गणेशोत्सव मंडळ असो किंवा नवरात्रोत्सव मंडळ असो, त्यांनी एक कुठे ₹0 चार्ज करून तुम्ही द्यायला पाहिजे. आज आमच्या जत्रा लागते, त्याच्यामध्ये पण आम्ही काही पैसे भरून मैदान पूर्ण आम्ही भाड्याने घेतो. पण तसं मंडळांना कुठेतरी चार्ज करू नये, काही शुल्क लावू नये. मग होर्डिंगमध्ये असो किंवा मैदान भाड्याने देण्या संदर्भात असो
वेगवेगळ्या गोष्टींना महापालिकेकडनं या गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना कुठेतरी सवलत देणं गरजेचं आहे आणि शासनाने त्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला हवा. आणि टॅक्सेशन दादा आपल्या मंडळावर लागतं, टॅक्स तुम्ही भरता ॲज अ मंडळ? हो, धर्मादायाच्या नियमानुसार तुम्हाला टॅक्स लागतो. प्रत्येक धर्मादायाकडे जे रजिस्टर्ड मंडळ आहेत त्या प्रत्येक मंडळाला तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. एक सर्टन इन्कम सोर्स आहे, त्या सर्टन इन्कम सोर्सवर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्याचा टॅक्स द्यावा लागतो. तोही एक प्रश्न खूप मोठा आजचा वारंवार उभा राहिला आज. कारण का मंडळं जशी मोठी होत आहेत आज, त्या असं नाही की मंडळांकडे पैसा येतोय. आज 30 मंडळं देखील आज सामाजिक कार्यात प्रथमतः उभी आहेत. आज पूर असो, महापूर असो, भूकंप असो, कुठल्याही नॅचरल कॅलॅमिटीजमध्ये आज गणेशोत्सव मंडळ आणि नवरात्रोत्सव मंडळ यांचा प्रामुख्याने भाग असतो. त्यामुळे जर ती मंडळ आज सामाजिक क्षेत्रात एवढ्या मोठ्या स्वरूपात येत असतील तर त्यांना कुठेतरी शासनाने देखील टॅक्सच्या माध्यमातून तिथे कुठेतरी सवलत द्यायला पाहिजे. आज काही मंडळ 4-4, 6-6 लाख रुपये टॅक्स भरत आहेत. त्याचा कुठेतरी मंडळाने विचार करायला पाहिजे. मला वाटतं आर्थिक त्याच्यामध्ये मंडळाचा देखील भाग असतो. आज मंडळ एवढे उपक्रम राबवतं आणि ते राबवत असताना मंडळाला फायनान्शियल गरज असते. परंतु जर टॅक्सच्या माध्यमातून जर आज मंडळाचा 4-4, 5-5 लाख रुपये जर टॅक्स जात असेल तर मंडळ आज सामाजिक उपक्रम कसे राबवले जातील, मंडळ कसं उत्सव साजरे केले जातील, याही दृष्टिकोनातून शासनाने विचार करणे गरजेचं आहे. आणि कुठेतरी टॅक्समध्ये सवलत देणं या गणेशोत्सव मंडळांना आणि नवरात्रोत्सव मंडळांना गरजेचं आहे. तर तुम्ही सांगताय की डिफरन्स व्हायला पाहिजे मंडळमध्ये आणि एखादा मंदिराचा ट्रस्ट असावा, तर त्यामध्ये डिफरन्स व्हायला पाहिजे. कारण गणेश उत्सव आणि नवरात्री उत्सव हा एक सीझनल पार्ट आहे, म्हणजे वर्षातून एकचदा येतो. आणि जे ट्रस्ट आहेत, मंदिर जे मोठे मोठे आपले मंदिर आहेत, तर ते कसं की 12 महिना ते चालू असतं. तर त्यामध्ये कुठेतरी सरकारने डिफरन्स करणं गरजेचं आहे. कारण का सिद्धिविनायक घ्या, शिर्डी घ्या, तिरुपती देवस्थान घ्या, आज ही मोठमोठी देवस्थानं आहेत. त्याच्यानंतर बरीचशी अशी देवस्थानं आहेत मुंबई, महाराष्ट्र आणि देशामध्ये. त्यांना जर बघितलं आणि जर ही छोटी छोटी मंडळं आहेत आज जे गणेशोत्सव साजरे करतात, 11 दिवस असो, 9 दिवस असो, तर त्यांना कुठेतरी सवलत दिली पाहिजे. आपण म्हणतो आज ह्या प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाही आहेत. आज ह्यांना कुठे कॉर्पोरेटमध्ये यांना उतरायचं नाही आहे किंवा ह्यांना कुठे प्रॉफिट घेऊन जायचं नाही आहे. आज याच संस्था आज संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र, देशभर कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये. आज रक्तदान शिबिर घ्या, आज कुठल्या वाटप घ्या, कुठल्याही स्वरूपात घ्या, आज ही मंडळं पुढे असतात. तर कुठेतरी तिथे शासनाने विचार केला पाहिजे, गरजेचं आहे. मी आशा करतो की हे महाराष्ट्र सरकार बघेल हा पॉडकास्ट किंवा हे जे पण रील आम्ही टाकणार आणि त्यावर थोडासा विचार करून आणि निर्णय मंडळाच्या फेवरमध्ये आला पाहिजे. तर दादा, आपला शेवटचा पार्ट म्हणजे रॅपिड फायर राऊंड आणि एक 1 वर्ड फॉर, हे दोन राऊंड आहेत. तर आपण स्टार्ट करूया रॅपिड फायर राऊंडने. रॅपिड फायर राऊंडमध्ये मी तुम्हाला 2 ऑप्शन्स देणार, तुम्हाला कुठला तरी एक सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, आर यू एक्साइटेड? स्टार्ट रॅपिड फायर राऊंड. सतीश दादा वलिविडेकर की अरुण दत्ते? सतीश. सतीश दादा की राजन झाड? सतीश. सतीश दादा की आकाश तिरमल? सतीश. सतीश दादा की संतोष कांबळी? संतोष कांबळी. संतोष कांबळी की सिद्धेश दिघोळे? संतोष कांबळी. संतोष कांबळी की प्रशांत देसाई? दोन्ही आहे. यू हॅव टू सिलेक्ट ओनली वन. प्रशांतची क्वालिटी रिझल्ट आहे आम्हाला. प्रशांत देसाई की कृणाल दादा पाटील? प्रशांत. प्रशांत देसाई की निखिल खातू? निखिल. तो निखिल दादा इज अ विनर. निखिल दादा, ऑडियंस की बहुत डिमांड है, कमेंट्स में लोग बोल रहे हैं, कॉल करके लोग बोल रहे हैं निखिल दादा को बुलाओ, निखिल दादा को बुलाओ. आज आप रैपिड फायर के विनर भी हो गए हो, तो ये रील मैं आपको डेफिनेटली भेजूंगा, आपको पॉडकास्ट पे आना है. तो निखिल दादा इज द विनर. आता चालू करूया दादा 1 वर्ड फॉर. 1 वर्ड फॉर म्हणजे मी मंडळाचं नाव घेणार, तुम्हाला एक शब्द त्यांच्यासाठी सांगायचं आहे. लेट्स स्टार्ट. 1 वर्ड फॉर गणेश गल्ली. दोस्ती. 1 वर्ड फॉर तेजुकाया. तेजुकाया सुपर मूर्ती आहे. काळजोगीचा महागणपती. गुड मॅनेजमेंट. पळचा महाराजा. दे आर ग्रोईंग. चांगला प्रोग्रेस केलाय त्यांनी, त्याच्यामध्ये मी त्यांना म्हणेन की गुड प्रोग्रेस. लालबागचा राजा. लालबागचा राजा काय बोलायची गरजच नाही, एव्हरीथिंग इज देअर्स.
वन वर्ड. इन्स्पिरेशन. चिंतामणी. चिंतामणी इज ऑल्सो अ गुड मॅनेजमेंट. रंगारी बदक चाळ. रंगारी बदकात चाळ त्यांनी एक चांगली पारंपरिक मूर्तीची आपली ठेवा ठेवलाय त्यांनी. गुड वन दॅट आय वुड से. कल्चरल. लास्ट बट नॉट द लिस्ट मुंबईचा महाराजा. मुंबईचा महाराजा. गुड कोऑर्डिनेशन आय वुड से अँड मॅनेजमेंट. तर दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आले आमच्या पॉडकास्टवर आणि तुम्ही वेळ दिला आम्हाला आणि सपोर्ट पण केला तुम्ही. तर तुम्हाला कसं वाटलं या पॉडकास्टवर येऊन? नाही, खरंच प्रथमतः तुमचं धन्यवाद. चिराग, तुमचा आणि तुमच्या संपूर्ण टीमचा एक चांगला स्कोप आणि चांगला एक संधी तुम्ही आम्हाला परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नारी पार्क परळचा राजा या मंडळाला दिली आणि तुमच्या माध्यमातून जे मंडळांचे आमचे जे विषय आहेत ते आज लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आमचं कार्य, सामाजिक कार्य, जसं तुम्ही म्हटलात की परळचा राजा एक बाई लोकांचा राजा म्हणून संबोधला जातो, पण नक्कीच तशी गोष्ट नसल्या कारणाने आज परळच्या राजाच्या माध्यमातून जे सामाजिक उपक्रम देखील आज मोठ्या स्वरूपात घेतले जातात मुंबई महाराष्ट्राभर, त्याचा देखील आज लोकांना माहिती आहे तुमच्या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून आज लोकांपर्यंत जाईल आणि कुठेतरी ते नाव पुसलं जाईल आणि आमचं परळचा राजा आज नक्कीच अग्रेसर होऊन या मुंबई महाराष्ट्र आणि देशभर त्याची ख्याती अशीच वाढत जाईल. त्याबद्दल तुमचे देखील आभार आणि खूप खूप धन्यवाद. जय गणेश, जय मल्हार. जय गणेश, जय मल्हार. जय गणेश दोस्तों, कैसा लगा आपको ये एपिसोड? तो ये था हमारा धमाकेदार एपिसोड फीचरिंग अभिषेक दादा फ्रॉम नरेपाक परेलचा राजा. और मैं आशा करता हूँ कि आपको ये पॉडकास्ट बहुत अच्छा लगा होगा. छोटे जो मंडल्स है, जो ग्रो कर रहे हैं, जो ऑलरेडी ग्रो कर चुके हैं, ये दोनों मंडलों के लिए बहुत सारे टिप्स, बहुत सारे मैनेजमेंट टिप्स, बहुत सारे ट्रिक्स, बहुत सारे प्रोसेस कैसे करते, क्या करते, वो सब इन्होंने आपके एक्सपीरियंस से बताया है. ग्रैब करिए, प्रोग्रेस करिए. एट द एंड हमारा उत्सव बड़ा होना चाहिए, यही हमारा ये मोटिव है. लाइक, शेयर और सब्सक्राइब ज़रूर करना. मिलते हैं अगले एपिसोड में. और हाँ, कमेंट करके ज़रूर बताना कि अगला मंडल कौन सा आप देखना चाहोगे द गणेशोत्सव पॉडकास्ट पे, और अगले मूर्तिकार कौन देखना चाहोगे आप गणेशोत्सव पॉडकास्ट पे. जय गणेश. मिलते हैं अगले एपिसोड में. पैक अप. पैक अप, पैक अप, पैक अप. कैमरा रोलिंग. कैम 1 रोलिंग. रनिंग. रैपिड फायर विल बी इंटरेस्टिंग. खतरनाक है. बहुत बड़ा गैम्बल हो गया है. मैं भी विचार कर रहा हूँ यार, इंटरेस्ट क्यों नहीं आ रहा है. मैं नीचे तिरुमल का क्वेश्चन लिख के रखा है. मैं बोला अरे ये क्यों पूछा हूँ मैं. कारण कसं आहे ना, मी रॅपिड फायर राऊंड आहे तिरुमलचा तुम्हाला घेतलं. That was my bad. थोडंसं हे झालं मी पण. गणपती बाप्पा मोरया. परळचा राजाचा जय असो. थँक्यू फॉर कमिंग. फोटो घे. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. राजच्या राजाचा जय असो.